हा प्रश्न अर्जुनेसे कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र नागाव आणि या ठिकाणी या गावची अधिष्ठात्री देवता, संरक्षक देवता, ग्रामदेवता, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरस्थान असणारं गावदेव महाराज यांच्या मंदिराचा वर्धापन दिन, गुढी पौर्णिमेचा पवित्र पावन असा पर्वकाळ आणि त्यामध्ये एकदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि त्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज ज्ञानेश्वरीचा विशेष प्रतिपादन करत आहेत. अभंगावर ते चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे. खरं म्हणजे परिहार देत असतानाच मन असं भरून येत आहे, भावूक होऊन जात आहे. कारण एक गेल्या वर्षीचा सर्वांना प्रसंग माहीतच आहे. त्याच्या अगोदर आळंदीमध्ये आपली जी आश्रम आहे, आपली जी धर्मशाळा आहे चौकातली, वडगाव चौकातली, फार मोठी भव्य दिव्य अशी धर्मशाळा आहे. आणि त्या धर्मशाळेमध्ये माऊली ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं माझं कीर्तन एकादशीच्या दिवशी होतं. बरेच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय भानुदास महाराज यांची त्या ठिकाणी माझी भेट झाली आणि ते कीर्तन ऐकल्याच्या नंतर त्यांनी मला त्या ठिकाणी ही सेवा दिली होती गेल्या वर्षीची. आणि सारखा मला त्यांचा फोन यायचा, जसा थोडा विको कमी करा, जसा यांचा मला आता सारखा फोन येत होता. एक दिवस आठ झाला की फोन यायचा आणि आज सकाळपासून तर इथे येईपर्यंत कमीत कमी 100 फोन झाले असतील त्यांचे माझ्याबरोबर. कारण गेल्या वर्षी दांडी पडली, त्यांना वाटलं याही वर्षी दांडी आणतो की काय. आळंदीमध्ये गुरुवर्य भानुदास महाराजांची आणि माझी भेट झाली. कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांनी मला गेल्या वर्षीची तुमच्या वर्धापन दिनाची सेवा दिली. मी ती अतिशय आनंदाने स्वीकारली. महाराजांचा अधूनमधून मला फोन येत असायचा आणि आता उद्या सेवा आहे म्हणून आज संध्याकाळी मला परत फोन आला, महाराज उद्या वेळेत निघा बरं का. म्हणलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. सकाळी परत फोन आला, महाराज वेळेत निघा. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. निघाल्याच्या नंतर परत आमचा फोन झाला, महाराज निघालात ना. म्हणलं हो निघालो, मी तळेगावपर्यंत आलेलो आहे, थोड्याच वेळामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. आणि मी पनवेलमध्ये आलो. पनवेलमध्ये आल्याच्या नंतर मी महाराजांचा फोन डायल केला, फोनच लागेना. इकडनं तिकडनं लागला. मी ते मोठा ब्रिज आहे ना, तो त्या ब्रिजच्या खाली गाडी लावली थोडी साईडला घेऊन आणि जवळपास अर्धा तास मी त्या ठिकाणी वेट केला. फोन लागत होता पण उचलत नव्हते. मला असं वाटतं हरिपाठ वगैरे काहीतरी कार्यक्रम चालू असलं म्हणून उचलत नसतील. अर्ध्या तासाने महाराजांनी फोन उचलला. मला वाटतं महाराजांनी एकदा महाराज बोलले पण त्यांना काही डॉक्टरांनी बोलण्याकरता प्रतिबंध केला काहीतरी, म्हणून त्यांच्या बहुतेक मंडळी असतील, मला काही नक्की माहित नाही, पण कोणतरी लेडीज बोलत होत्या फोनवर. मला असं मिसेस त्यांच्या मंडळी असतील. आई साहेबांनी फोन घेतला आणि त्यांनी मला एका शब्दात सांगितलं, म्हणलं महाराज आम्ही महाराज आयसीयूमध्ये ॲडमिट आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. मग मी त्यांना म्हणलं मला पुढचा पत्ता सांगा, कुठं जायचं ते तरी सांगा. तेवढ्यामध्ये त्यांनी फोन कट केला. बहुतेक डॉक्टरनी त्यांना प्रतिबंध केला असेल. 8 वाजेपर्यंत मी त्या चौकामध्ये थांबलो. मला असं वाटलं नक्की आपली कोणीतरी मजाक केली, आपल्याला कोणीतरी आपलं काहीतरी. कधी कधी काय होतं कीर्तनामध्ये आमच्यासारख्या व्यासपीठावर बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द सुटून जातो आणि एखाद्या वक्त्याला किंवा एखाद्या श्रोत्याला तो शब्द लागला की मग तो अशा पद्धतीने जीवित असतो असं मला वाटलं. मला असं वाटलं चुकून आपल्या एखाद्या बोलता एखादा शब्द एखाद्या महात्म्याला माणसाला लागला असेल आणि त्याने मुद्दाम आपल्याला फसवलं काय की, म्हणून मला जरा वाईट वाटलं. मी ड्रायव्हरला सांगितलं, म्हणलं माऊली आपली गाडी फिरवा चला आळंदीला. राम महाराज पैठणकर मोठे गायक आहेत आळंदीतले, ते माझ्या बरोबर होते. मग त्यांनी गाडी फिरवली आणि आम्ही गेलो आळंदीला. आळंदीला गेल्याच्या नंतर मी 10:30-11 पर्यंत आळंदीत पोहोचलो. गुरुवर्य मी ज्यांच्याकडे राहतो माहिती तुम्हाला, डॉक्टर बाबा, वारकरी संप्रदायातील फार दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला सांगितलं, अरे तू तर उशिरा यायला पाहिजे होतं, एवढ्या लवकर कसं काय आला. मी त्यांना घडलेला प्रसंग सांगितला खरा. म्हणलं बाबा असं असं झालं. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर संपर्क झाला, तिथं झाल्याच्या नंतर ज्यांनी तारीख दिली त्यांचा माझा संपर्क झाला नाही म्हणून मी लवकर आलो. बाबा म्हणले जाऊ दे काही का असना, देवाची इच्छा नसेल तुझी सेवा करून घ्यायची म्हणून तू वापस आला. मी मान्य केलं. मी पूर्ण विसरून गेलो हे प्रकरण, माझ्या डोक्यातही नाही राहिलं. परंतु आत्ता मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वी आपल्या सर्व या परिसरातील भक्त मंडळींचा कार्यक्रम असतो भंडारा डोंगरावरती आणि यावर्षी सर्वांनी एकत्रित येऊन एक विशेष क्रांती केली की भंडारा डोंगरावरती जे सप्त्याचं आयोजन केलं होतं त्या सप्त्यामध्ये सगळे कीर्तनकार गाथापाठ असणारेच ठेवले होते आणि विशेष म्हणजे ते सगळे कीर्तनकार मीच दिले होते. गणेश महाराजांचा आणि माझा जवळचा प्रेमाचा थोडा संबंध असल्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, महाराज आम्हाला सगळे गाथा पाठांतरावाले कीर्तन द्या. आणि मग मी त्यांना सगळे कीर्तनकार दिले. पण अचानक एक महात्मा पंढरपूरच्या कार्तिकी वारीमध्ये तिकडे अडकून पडल्यामुळे त्याला येता आलं नाही. मग गणेश महाराजांनी मला सांगितलं, गाथा पाठवाला नसला तरी चालतो पण ज्ञानेश्वरी पाठवाला तर आहे ना, तुम्ही या. म्हणून मी सेवा केली त्या ठिकाणी आणि सेवा झाल्याच्या नंतर मला भाऊ भेटले आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही आम्हाला फसवलं. मला
कारण आजपर्यंत मी सेवा घेतली आणि त्या गावाला गेलो नाही, अजून तर घडलेलं नाहीये. पण ते मला म्हणले, महाराज तुम्ही मला फसवलं. म्हणलं काय झालं? त्यांनी सांगितलं, दहिसरला तुम्हाला सेवा दिली होती, तुम्ही आले नाही. मग मला ते आठवला प्रसंग आणि मी थोडासा चिडलो. मग जरासं म्हणलं, अहो तुम्ही मला फसवलं, तुम्ही मला तारीख दिली, तिथपर्यंत बोलून घेतलं आणि ते तुम्हाला वापस पाठवून दिलं, मला नंबर स्विच ऑफ करून ठेवला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला सांगताना. मला आजही तो प्रसंग आठवतोय. ते प्रसंग सांगताना ते अक्षरशः भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून सांगत एकीकडे होते आणि रडत एकीकडे होते. त्यांनी सांगितलं, महाराज गैरसमज करून घेऊ नका, तुम्ही तिथपर्यंत आला होतात, पण ज्यांनी तुम्हाला तारीख दिली होती आमचे सर्वांचे गुरुवरे श्रद्धास्थान भानुदास महाराज हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, ICU मध्ये होते. डॉक्टरने त्यांना प्रतिबंध केला, त्यामुळे तुमचा आणि त्यांचा संपर्क झाला नाही. पण मला घेण्याकरता पूजनीय महाराज ह्या फाट्यावरती, काय शिव फाटा का काय, शीळ फाटा 8 वाजेपर्यंत ते तिथे माझी वाट पाहत होते आणि मला कोणीतरी घ्यायला येईल म्हणून मी त्या ब्रिज खाली वाट पाहत होतो. तिथे कोणी आलं नाही, मी इकडे येऊ शकलो नाही आणि दुर्दैवाने तुमची आणि माझी भेट झाली नाही. आणि त्यामुळे गेल्या वर्षीची सेवा राहून गेली. म्हणून परत ही मंडळी मला त्या ठिकाणी भेटली आणि भेटल्याच्या नंतर त्यांच्या मनातला जो गैरसमज होता, महाराजांनी आपल्याला फसवलं, तोही निवृत्त झाला. आणि मला असं वाटायचं की मला कोणीतरी फसवलं, तो माझाही प्रसंग मनातला जो विचार होता तोही निवृत्त झाला. भगवंताच्या कृपेने, ज्ञानोबरायांच्या कृपेने आपल्या सर्वांचे गैरसमज निवृत्त झाले आणि देवाच्या इच्छेने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारं गावदेव बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा या ठिकाणी येण्याचं सौभाग्य आज मला प्राप्त झाले. प्रकर्षाने या ठिकाणी सेवेला उभं राहिल्याच्या नंतर भानुदास महाराजांचं स्मरण होतं, आठवण होतं. खरं तर असे महात्मे जन्माला येण्याकरता पवित्र कुळ लागत असतं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. जगद्गुरु तुकोबारायांनी काकड्याच्या अभंगामध्ये सांगितलं की बाबा असे संत कुठेही जन्माला येत नाहीत. ज्ञानोबराय सांगतात, नाना भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, आचार गौरव सुकुलिनाचे. जसं भूमीमध्ये किती शक्ती आहे हे अंकुरावर न कळत असतं, तसं हे कुळ किती पवित्र आहे त्या कुळामध्ये जन्मलेल्या व्यक्तीवर न कळत असतं. शुद्ध बीजा पोटी ज्या पद्धतीने भानुदास महाराजांचं कार्य होतं, सर्व लोकांवर ते समान प्रेम करत होते. 26 गावाचं नेतृत्व करून 26 गावामध्ये परमार्थ ते चालू ठेवत होते. याचं कारण असं, माझ्या वडिलाची मिरासी देवा जी चरण सेवा पांडुरंगा. परंपरागत त्यांच्या वडिलांनी जी परंपरा चालू केली होती त्याच परंपरेचं पायक होण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं त्याचं संरक्षण करण्याकरता. कालच छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस कालच झाला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याला पूर्ण करण्याकरता संभाजी राजांनी आपले प्राण दिले, तसं आपल्या वडिलांनी हे छोटंसं लावलेलं रोप, त्या रोपाचं जोपासना करण्याकरता, या परमार्थाचा प्रचार प्रसार करण्याकरता भानुदास महाराजांनी आपल्या शरीरामध्ये शेवटचे श्वास आहेत तोपर्यंत अतिशय मनोभावे कायेने वाचेने मनाने हा जगन्नाथाचा जो रथ आहे हा ओढला, म्हणजे हा परमार्थ हा चालू ठेवला. आणि गेल्या 1 वर्षापूर्वी ते आपल्या सर्वांना सोडून इहलोकातून परलोकी गेलेले आहेत. खरं तर संत महात्मे कुठे येतही नसतात आणि संत महात्मे कुठे जातही नसतात. कारण संत जे असतात समाजाला मार्ग दाखवण्याकरता येतात आणि मार्ग दाखवून झाला की ते निघून जात असतात. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी मार्ग दाखवला, कार्य संपलं, निघून गेले. ज्ञानोबरायांनी मार्ग दाखवला, कार्य संपलं, निघून गेले. शंकराचार्य महाराज मार्ग दाखवला आणि निघून गेले. तसं भानुदास महाराजांनी आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपला कार्य संपलेलं आहे. आपले इहलोकातील जीवनयात्रा संपून तेही वैकुंठ लोकाला निघून गेले. विठाला विठाला म्हणून त्यांच्या पवित्र आत्म्याला या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चिरशांती प्राप्त होईल. पण त्यांनाही या ठिकाणची सेवा आवडेल अशा पद्धतीने काहीतरी चिंतन करण्यापेक्षा भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता हा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीचा विशेष प्रतिपादन सांगतात. काय सांगतात? भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव अंतकरणामध्ये धारण करून ज्ञानेश्वरी वाचा. जर ज्ञानेश्वरी वाचली तर काय मिळेल? कृपा करी हरी तयावरी. जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावरती भगवंताची कृपा होते आणि भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर काय होतं? मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिं यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा झाली तर मुका बोलू शकतो, पांगळा आकाशामध्ये उडू शकतो, तो एव्हरेस्ट शिखर चढून जाऊ शकतो. भगवंताची कृपा झाली तर काही होऊ शकतं. म्हणून नाथ महाराज सांगतात, जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावरती भगवंताची कृपा होते. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यावरती भगवंताची कृपा होते. कोणी सांगितलं? साध्या कीर्तनकाराने सांगितलं का? नाही. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं, जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावरती भगवंताची कृपा होते. आणि भगवंताची कृपा झाली
तर ज्ञानेश्वरीविषयी प्रेम उत्पन्न होतं. ज्ञानेश्वरी वाचली की त्याला कळी काळाची भीती राहत नाही. बघा, तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, जो ज्ञानेश्वरी वाचतो तेच ज्ञानेश्वरी. वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला कळी काळाला घाबरण्याची गरज नाही. म्हणजे पहा, जो ज्ञानेश्वरी वाचतो भगवंताची त्याच्यावरती कृपा होते. जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला काळाला घाबरण्याची भीती नाही. मग ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काळाला घाबरण्याची भीती नाही. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याच्यावरती परमात्म्याची कृपा होते. तर मग खरंच होते का हे सांगणं सत्य आहे का? नाथ महाराजांनी सांगितलं, एका जनार्दनी संशय सांडोनी. भगवंताची कृपा होईल की नाही, कळी काळाची भीती निवृत्त होईल की नाही, हा संशय मनामध्ये घेऊ नका. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी वाचली की परमात्म्याची कृपा होतेच, आणि ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कळी काळाची भीती निवृत्त होतेच. म्हणून संशय सांडोनी काय करा, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी विठाला जी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर भगवंताची कृपा होते, जी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर देवाची कृपा होते, जी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कळी काळाची भीती राहत नाही, असा या ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तरी कुठे? ज्ञानोबराय स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ही ज्ञानेश्वरी कुठं सांगितल्या गेली ऐका. ज्ञानोबरायांनी ही ज्ञानेश्वरी नेवाशामध्ये सांगितली. का नेवाशात सांगितली? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी आळंदीत का सांगितली नाही? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. स्वतः नामदेव महाराज म्हणतात, आळंदी ही पुण्यभूमी आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी म्हणजे आळंदी ही पुण्यभूमी आहे, पवित्र भूमी आहे. मग ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे होती. ज्ञानोबरायांनी काशीला जाऊन ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे होती. हिमालयात जाऊन सांगायला पाहिजे होती. बद्रीनाथ केदारनाथला जाऊन ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे होती. पण आळंदीलाच का सांगितली नाही? काशीला का सांगितली नाही? नेवाशालाच का सांगितली? त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः सांगतात. एक ओवी फार सुंदर आहे, कळली तर पहा. ज्ञानोबराय म्हणतात, या तिन्ही भुवनामध्ये म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, किंबहुना या ब्रह्मांडामध्ये नेवाशासारखं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं कोणतं नाही. ज्ञानोबराय स्वतः सांगतात, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. ज्ञानोबराय म्हणतात, त्रिभुवनैक पवित्र म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडामध्ये नेवाशासारखं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं कोणतं नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नेवाशामध्ये सांगितली. आणि नेवाशामध्ये सांगत असताना लिहिली कुणी? काही काही लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. भागवत व्यासांनी सांगितलं, महाभारत व्यासांनी सांगितलं आणि लिहिलं गणपतीने. आहे की नाही? महाभारत व्यासांनी सांगितलं पण लिहिलं कोणी? गणपतीने. तशी ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी सांगितली पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबराय स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचा उल्लेख करतात. ज्ञानेश्वरीतली शेवटची ओवी पाहून घ्या. शके 12 बारोत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरी लेखको झाला. ज्ञानोबराय म्हणतात, मी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी. आणि कशी लिहिली? आदरी लेखको झाला, अतिशय आदराने लिहिली. म्हणजे अंतकरणामध्ये प्रेम धारण करून, अंतकरणामध्ये श्रद्धा धारण करून सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि हे सच्चिदानंद बाबाजींनी ज्ञानेश्वरी लिहिली, या व्यक्तीचा इतिहास जरा विचित्र आहे बघा. तुम्ही कधी ऐकला असेल किंवा नसेल ऐकला, पण प्रसंग आला म्हणून सांगू जातो, ऐका. ज्ञानोबरायांनी पैठणला रेडा बोलावला. ज्ञानोबरायांनी मृत पितरांना जिवंत करून त्यांच्याकडनं पितर जीव घातले. आणि असं पैठणमधलं सगळं कार्य संपल्याच्या नंतर ज्ञानोबराय नेवाशामध्ये आले. नेवाशामध्ये आल्याच्या नंतर चमत्कार असा घडला होता. ज्ञानोबराय नेवाशामध्ये घुसणे म्हणजे प्रवेश करणार, तेवढ्यामध्ये त्या गावात एक व्यक्ती मेला होता आणि त्या व्यक्तीची अंत्ययात्रा चालली होती. आणि अंत्ययात्रा चालत असताना काय चालतं? राम नाम सत्य है, राम नाम सत्य. अंत्ययात्रा चालली होती आणि अंत्ययात्रा निघाली तर अंत्ययात्रेमध्ये एक महिला आपल्या पतीबरोबर म्हणजे जो मनुष्य मेला त्याची पत्नी सती जाण्याकरता निघाली. तुम्ही प्रसंग ऐकला की नाही मला माहिती नाही, पण जुन्या काळामध्ये म्हणजे 100-150 वर्षापूर्वी जुन्या काळातल्या माता माऊल्या आपल्या पती वारला की त्या सती जायच्या. आता सती जाणं योग्य आहे की अयोग्य आहे मला त्याच्यावरती चर्चा करायची नाही, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये आपला वेद, आपली उपनिषद, आपलं तत्वज्ञान असं सांगतं, जी माता माऊली तिचा पती वारल्याच्या नंतर पती बरोबर सती जाते म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करते, आपलं शास्त्र असं सांगतं, आपले वेद असे सांगतात, जी माऊली पती बरोबर सती जाते तिला पती ज्या लोकाला गेला त्या माऊलीला पतिलोक प्राप्त होतो. म्हणजे आपल्या इकडे हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून प्रार्थना केल्या जाते की नाही. ज्या माऊलीचा पती मेला ती माऊली आपल्या पती बरोबर जर सती गेली तर पतिलोक तिला प्राप्त होतो. म्हणजे पती आणि ती एकाच ठिकाणी जाऊन मृत्यू लोकातून जातात, पण वरच्या लोकांमध्ये तिथे जाऊन ते एकत्र वास करतात. विठाला विठाला. सती जाण्याची प्रथा आहे. कोणी सती कसंही जाता येत नाही. ऐका,
जी माऊली सती जाण्याकरता निघाली त्या माऊलीचा गावातल्या महिला सगळ्या एकत्रित येऊन शृंगार करायच्या. कारण का आता ही सती जाण्याकरता निघाली, सती गेल्याच्या नंतर तिचा देह अग्नीमध्ये जळणार, म्हणजे याच्यानंतर पुन्हा ती मेकअप करणार आहे का? नाही करणार. म्हणून जी माऊली सती जाण्याकरता निघाली त्या गावातल्या सगळ्या सुवासिनी महिला एकत्रित यायच्या आणि जी सती जाण्याकरता निघाली तिचा मेकअप करायच्या. मग कोणी तिचं डोकं विचारायचं, कोणी त्याच्या शरीरावरती अलंकार घालायचं, कोणी तिला नूतन साडी परिधान करायचं, कोण तिचा मळवट भरायचं, कोण काय, म्हणजे एखाद्या नवीन नवरीला जसं शृंगारल्या जातं तशा पद्धतीने त्या सती जाणाऱ्या माऊलीचा शृंगार करायचे. तर आता गावातल्या माता माऊल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी, गावातल्या सगळ्या नवविवाहित वधू त्या ठिकाणी एकत्रित जमल्या. कारण त्यांना माहित होतं आता याच्यानंतर पुन्हा हिचा शृंगार होणार नाही. म्हणून सगळ्या गावातल्या महिला एकत्रित येऊन त्या माऊलीला सजवत होत्या, तिचा त्या शृंगार करत होत्या. शृंगार पूर्ण झाला आणि त्या व्यक्तीची अंत्ययात्रा चालू झाली. पुढे अंत्ययात्रा चालू आहे, राम नाम सत्य पुढचे लोक म्हणतात. आणि पाठीमागे त्या तिरडीच्या पाठीमागे, अंत्ययात्रेच्या पाठीमागे त्या पतीची, त्या व्यक्तीची ही जी स्त्री आहे जी सती जाण्याकरता निघाली ती पाठीमागे चाललेली आहे. गावातल्या सगळ्या महिला तिच्यावरती फुलं उधळतायत. कारण अग्नीमध्ये पती बरोबर जाण्याकरता धाडस लागेल की नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ओखटे मरणा ऐसे तेही आले अग्नी प्रवेश. मरणासारखं वाईट काय आहे का? आणि तेही अग्नीमध्ये प्रवेश करून मारायचं म्हणजे काय चेष्टा आहे की काय? पण ज्ञानोबा म्हणतात जी माता माऊली आपल्या पती बरोबर ती परलोकाला जाण्याकरता निघाली, सती जाण्याकरता निघाली, तिचा किती शृंगार केलाय तिचं तिच्याकडे लक्ष नसतं. तिच्या अंगावरती कोणती साडी घातली तिला त्याच्यावरनं काही घेणं नसतं. तिच्या अंगावरती किती महागडे अलंकार घातलेत तिला त्याच्यावरनं काही घेणं देणं नसतं. मळवट कसा लावलाय, कोणते दागिने घातलेत, कोणती साडी घातली, किती महागडे अलंकार घातलेत ती त्याच्याकडे पाहत नाही. मग तिचं लक्ष असतं तरी कुठं? तिचं स्वतःच्या देहावरही लक्ष नसतं, अलंकारावरही लक्ष नसतं, लोकांवरही लक्ष नसतं. तिला फक्त एवढं माहिती असतं आता या अग्नीमध्ये उडी मारायची आणि आपला पती ज्या लोकाला गेला त्या लोकाला जायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं, आठवुनी एका आठवुनी जी माऊली आपल्या पती बरोबर सती जाण्याकरता निघाली ती माता माऊली आपल्याला किती शृंगार केला तिकडे ती पाहत नाही. आपल्याकडे कोण पाहतं तिच्याकडे लक्ष नसतं. चिता किती मोठी आहे तिला तिच्याकडे लक्ष नसतं. कोण कोण लोक आपले पाहतात, कोण आपल्यावरती फुलं उधळत आहे तिला काही घेणं नसतं. तिला एवढंच माहित असतं आठवणी एका उडी घाले म्हणे तुका. ज्ञानोबा तर ज्ञानेश्वर मध्ये एवढं सुंदर वर्णन करतात, महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परिते आगी ना अंग ना लोक देखे. ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये वर्णन करतात जी माता माऊली सती जाण्याकरता निघाली सगळे लोक तिच्याकडे पाहतात. अरे बापरे, आता ही माऊली आपल्या पती बरोबर मरणार, चितेमध्ये जाणार, सगळे लोक तिच्याकडे पाहतात आणि तिची स्तुती करू लागतात. पण ज्ञानोबा म्हणतात ती लोकांकडेही पाहत नाही, ती अग्नीकडे पाहत नाही, आपल्या अंगावर किती महागड्या साड्या किती अलंकार घातलेत काही पाहत नाही. मग फक्त आपल्या पतिलोक प्राप्त झाला पाहिजे ही दृष्टी तिथे ठेवून ती अग्नीमध्ये उडी मारते. तशी सच्चिदानंद बाबाची ती पत्नी सती जाण्याकरता निघाली. आता मशान भूमीमध्ये पोहोचलीच होते, जाणारच निघलेच होते. पण तेवढ्यामध्ये गावात ज्ञानोबरायांनी प्रवेश केला. विश्वमाऊली ज्ञानोबराय आहेत ते, आणि गावात ज्ञानोबराय आलेत. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि ही जी सती चालली होती ना तिची एक मैत्रीण पळतच आली तिकडनं आणि एवढ्या वेगाने पळत आली. ही जी सती चालली होती तिने पाहिलं आपली मैत्रीण आपल्याला भेटायला आली. कदाचित तिला असं वाटलं मी सती जायला लागले, आता याच्यानंतर पुन्हा हिची माझी भेट होणार नाही, मी माझ्या पती बरोबर जळणार आहे, म्हणून ही कदाचित माझ्या भेटीसाठी वेगाने आली असावी. म्हणून ती तिकडनं पळत आली. तर हिने तिला आलिंगन दिलं आणि सांगितलं बरं झालं शेवटचे भेटण्याकरता तू आलीस, एवढ्या वेगाने का आलीस? तिने सांगितलं ऐक बाई, तू मरणार तर आहे ही निश्चितच आहे,
तू माझा मी सांगितलं जाऊ नको म्हणजे तू जाणार नाही असं नाही. तुझ्या पतीवर तुझं प्रेम आहे, तू पती लोकाला जाण्याकरता तुझ्या पतीसोबत सती जाण्याकरता निघाली, तू अवश्य जा. पण माझा एक सल्ला आहे, काय सती जात आहेस ना जा, पण आपल्या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आलेत आणि मारता मारता जर संतांची भेट होत असेल तर याच्यापेक्षा अजून दुसरं कोणतं पुण्य पाहिजे. ज्ञानोबा आहे आपल्या गावात आलेत. कोणती ज्ञानोबा आहे? मग तिने सांगायला सुरुवात केली. अगं तेव्हा नाही का आपण ऐकलं होतं 16 वर्षाच्या एका पोराने रेडा बोलवला, त्याच्या मुखातून वेद बोलून घेतले, ते संत ते ज्ञानोबा आहे आपल्या गावात आलेत. ज्यांनी नाही का स्वर्गातले पितर खाली आणून जीव घातले ते ज्ञानेश्वर महाराज आपल्या गावामध्ये आलेत. त्या सती जाणाऱ्या माऊलीला असं वाटलं चला मारायचं तर आहेत, मग मरण्याच्या पूर्वी जळण्याच्या पूर्वी आगीमध्ये एकदा जर ज्ञानोबा दर्शन होत असेल, महात्म्यांना पाहायला जर मिळत असेल तर असं भाग्य दुसरं कोणतं आहे का हो? संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये खरा दिवाळी आणि खरा दसरा आणि खरा पाडवा जर कोणता असेल तर आपल्या घरी संत येणं हाच आपला दिवाळी दसरा हाच आपला पाडवा आहे. तिने सांगितलं खरं ज्ञानोबा आपल्या गावात आले. त्यात मी तिने सांगितलं हो सखे तुला जळायचंच आहे, पती बरोबर जायचंच आहे, पण एकदा जाता जाता माऊलीचं दर्शन करून जा. तिने विचार केला बरं झालं, जर मरणाच्या पूर्वी जर संतांची जर भेट होत असेल तर याच्यापेक्षा अजून दुसरं कोणतं भाग्य आहे. आणि तिने सांगितलं कुठे आहेत ज्ञानेश्वर महाराज, दाखवशील का मला? ती म्हणली चल जवळच इथे उभे आहेत. आणि मग त्या दोघी जणी त्या अंत्ययात्रेतून थोड्या बाजूला गेल्या. लोकांना असं वाटलं अरे ही तर सती जायला निघाली होती, ही अंत्ययात्रा सोडून कुठं जायला लागली. पण लोकांनी विचार केला जाणार आहे सती, माता माऊली जाऊ द्या, काही काम असेल किंवा कोणाला भेटायला चालली असेल, शेवटचं भेटण्याकरता जात असेल, जाऊ द्या. मग ती गेली. तर ज्ञानेश्वर महाराज एका घराच्या आडुशाला सावली खाली थोडेसे उभे होते आणि त्या माऊलीने बघितलं विश्व माऊली ज्ञानोबा हेच आहेत. पळतच गेली महाराज. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संत भेटल्याच्या नंतर दंडवत करायचा असतो, त्यांना नमस्कार करायचा असतो. ही माऊली पळतच गेली आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती डोकं ठेवलं. आता ते ज्ञानोबा आहे. आता ज्ञानोबारांनी तिच्याकडे पाहिलं तर केस चांगले विचारलेले आहेत, नवविवाहित वधूंचे सगळे अलंकार अंगावरती घातलेले आहेत, मस्तकावरती कुंकू लावलेला आहे, हातामध्ये बांगड्या आहेत, सगळी एखादी जसं काही नवीन शृंगार केलेली नवरी आहे अशी ती माऊली दिसत होती. ज्ञानोबारायला वाटलं नवविवाहित एखादी वधू असली पाहिजे, म्हणून ज्ञानोबारांनी काही विचार न करता पाया पडली, आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. आणि ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिला तर त्या बाईच्या चेहऱ्यावरती, जिला आशीर्वाद दिला तिच्या चेहऱ्यावरती थोडी मिस्किल एक हास्य निर्माण झाली. ती थोडीशी हसली. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं आणि निवृत्तीनाथ महाराजांची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि माऊली निवृत्तीनाथ महाराजांना असं वाटलं नेमकं काय झालं बाबा, ही बाई हसली का? माझ्या माऊलीने हिला आशीर्वाद दिला आणि ही हसली का? म्हणजे आपल्या शिष्याचा अपमान गुरुला सहन झाला नाही. विठाला आपल्या शिष्याचा अपमान निवृत्तीनाथ महाराजाला सहन झाला नाही आणि निवृत्तीनाथ महाराज तापून त्या बाईला म्हणले बाई काय झालं तुला हसण्याकरता? माझ्या माऊलीनी माझ्या ज्ञानोबारायांनी तुला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला, तू हसलीच का? लक्षात आलं त्या बाईच्या, महाराज आपल्यावरती तापले. त्या बाईने सांगितलं महाराज क्षमा करा, माफ करा मला, मी काय कुत्सित भावनेने तुमच्या शिष्यावरती हसले असं नाही, माझ्या हसण्याचं कारण वेगळं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं काय कारण आहे सांग. त्या बाईने सांगितलं महाराज समोर बघा, ही जी अंत्ययात्रा चालली ना, ही माझ्या पतीची अंत्ययात्रा चालली. आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा देह माझ्या पतीबरोबर अग्नीत जळणार आहे, या देहाची राख होणार आहे आणि तुमच्या शिष्याने तुमच्या माऊलीने मला आशीर्वाद दिलाय सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? तुमच्या ज्ञानोबारायांनी दिलेल्या आशीर्वादावरती मला शंका आली म्हणून मी थोडीशी हसले. आता निवृत्तीनाथ महाराजांना असं वाटलं माझ्या माऊलीच्या मुखातून आलेले, माझ्या ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेले शब्द खोटे कस काय ठरतील? कारण ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेले सहज शब्द आहेत ते ज्ञानेश्वरी होते महाराज. शब्द ज्ञानोबाराय म्हणतात एरवी रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतोडले. ज्ञानोबाराय म्हणतात मी बडबड करायला लागलो तर माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी. म्हणजे ऐका, लक्षपूर्वक एक वाक्य ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सहज बोलतात, त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतो. जगद्गुरु तुकोबाराय सहज बोलतात, त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडतात. ज्ञानोबाराय सहज बोलतात, त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडते. आणि आपण सहज बोलतो, अख्खं गाव पेटतं विठाला विठाला. ज्ञानोबारायने आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. ती माऊली हसली. निवृत्तीनाथ महाराजांनी कारण विचारलं हसण्याचं, तिने कारण सांगितलं. आणि मग निवृत्तीनाथ महाराज म्हणतात बाई माझ्या ज्ञानोबांचे शब्द आहेत आणि ते कधी खोटे ठरणार नाहीत. पुढे तुझे पतीची अंत्ययात्रा चल. बाई पुढं, ही संत मंडळी पाठीमागं. तोपर्यंत ती अंत्ययात्रा वेशीत गेली होती. वेश कळते ना, तुमची गावची वेश पूजन झालं ना सकाळी, वेशीमध्ये अंत्ययात्रा गेली. ज्ञानोबाराय तिथे गेले आणि ज्ञानोबारायने सांगितलं या यात्रेला अंत्ययात्रेला खाली ठेवा, म्हणजे या प्रेताला खाली ठेवा. लोक म्हणले महाराज
एकदा उचलल्याच्या नंतर डायरेक्ट चितेवरतीच ठेवायचं असतं, परत मधात ठेवायचं नसतं. ज्ञानोबाराने सांगितलं मी सांगतोय ना ठेवा. लोकांना माहित होतं या महात्म्याने रेडा बोलवलेला आहे, या महात्म्याने स्वर्गातून पितर खाली आणून जीव घातलेले आहेत, हे महात्मे सामान्य नाहीत, यांचं ऐकलं पाहिजे. म्हणून त्यांनी वेशीमध्ये प्रेत खाली ठेवलं. आणि तेव्हापासून वेशीत गेलं की लोक ते प्रेत खाली ठेवतात. लोकांना असं वाटतं जसं ज्ञानोबाराने ते प्रेत वेशीमध्ये ठेवायला लावलं आणि ते प्रेत जिवंत झालं, तसं लोकांना असं वाटतं झालं तर झालं जिवंत. म्हणून तेव्हापासून हा प्रथा पडली, वेशीत प्रेत गेलं की ते खाली ठेवतात. विठाला विठाला ज्ञानोबाराने प्रेत खाली ठेवायला सांगितलं आणि विचारलं बोला काय या व्यक्तीचं नाव. गावातल्या लोकांनी सांगितलं सच्चित आनंद बाबा, सच्चिदानंद बाबा हे त्यांचं नाव. ज्ञानोबाराय म्हणजे सत म्हणजे कोण, त्रिबाल काल अबाधित जे असतं त्याला सत्य म्हणतात. चित म्हणजे काय, स्वयंप्रकाशत्वम चित्वम, जे स्वयंप्रकाश असतं त्याला चित म्हणतात. आणि आनंद म्हणजे काय, जो स्वयं आनंद रूप आहे, आनंद करता ज्याला विषयाचा उपभोग घेण्याची गरज नाही असा आनंद रूप असणारे हे सच्चिदानंद बाबा. आणि सच्चित आनंद हे लक्षण तर ब्रह्माची आहेत. आणि ब्रह्म कसं काय मरू शकतं. ज्ञानोबाराने हातामध्ये पाणी घेतलं, संजीवनी नावाचा मंत्र म्हणला. तुम्हाला माहिती असेल ज्ञानोबाराय कोणत्या परंपरेतले, जसे आपण वारकरी परंपरा आहे आपली, तशी ज्ञानोबारायची कोणती परंपरा आहे, नाथ परंपरा. ज्ञानोबारायांचे गुरु कोण आहेत, निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु कोण आहेत, गहिनीनाथ महाराज. गहिनीनाथ महाराजांचे गुरु कोण आहेत, गोरक्षनाथ महाराज. आणि गोरक्षनाथ महाराजांचे गुरु कोण आहेत, मच्छिंद्रनाथ महाराज. बघा एकदा काय झालं माहितीये का, मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज एका गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजाला संजीवनी मंत्र शिकवला. लहान होते गोरक्षनाथ महाराज आणि सांगितलं बाळ या मंदिरामध्ये बस आणि मी शिकवलेला मंत्र घोकीत बस, मी मधुकरी घेऊन येतो, भिक्षा घेऊन येतो. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी मंत्र शिकवला, गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. आता हा गोरक्षनाथ महाराज मंदिरामध्ये बसलेला आणि तो मंत्र घोकत बसला आपल्या गुरुने शिकवलेला. हे छोटे छोटे मुलं आले मंदिरामध्ये आणि त्यांनी त्या पोराला पाहिलं आणि त्याला सांगितलं ओ बाबा म्हणजे काय, तुम्हाला गाडीवान बनवता येतो का. गाडीवान म्हणजे लहान लेकरं बैलगाडी करतात ना आणि त्याच्यावरती पुतळा बनवतात गाडीवानाचा. त्या मुलांकडे गाडी बैल होते पण त्या गाडी बैलावर ठेवण्याकरता गाडीवान पुतळा नव्हता माणसाचा. त्या मुलाने सांगितलं बाबा आम्हाला एक पुतळा बनवून द्या ना, गाडीवान बनवून द्या ना. त्या गोरक्षनाथ महाराजाला असं वाटलं पटकन यांना बनवून द्यावा, ही ब्याद निघून जातील, आपण आपलं काम करू. म्हणून त्यांनी कसा तरी ते मातीचा गोळा घेतला आणि त्याचे हात पाय बनवले, त्याला डोकं लावलं. पण ऐका, ते पुतळा बनवत असताना मुखामध्ये काय चालू होतं, तो संजीवनी मंत्र घोकणं चालू होता. परिणाम असा झाला, तोंडाने मंत्र घोकणं चालू आहे आणि हाताने ते पुतळा बनवणं चालू आहे. पुतळा पूर्ण झाल्याबरोबर त्या पुतळ्यामध्ये प्राण संचारण झालं आणि त्या पुतळ्यातून एका महापुरुषाच्या नवनाथापैकी एक नवनाथ जन्माला आला. त्याचं नाव आहे गहिनीनाथ. गहन अशा पद्धतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तो जन्माला आला म्हणून त्याचं नाव आहे गहिनीनाथ. मला सांगायचं एवढंच आहे, जसे मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजाला तो संजीवनी मंत्र शिकवला, तोच मंत्र पुन्हा गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला शिकवला, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायला हा मंत्र शिकवला होता. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथा, गहिनी प्रसादे निवृत्तीनाथा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हे ज्ञान गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला दिलं आणि ज्ञानदेवासार चोजविले. हे ज्ञान ज्ञानोबारांनी सर्वांना वाटून दिलं. प्रसंग असा आपला या ठिकाणी असं चालू आहे, ती अंत्ययात्रा खाली ठेवली. ज्ञानोबारांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि जो मंत्र आपल्याला संजीवनी मंत्र येत होता तो मंत्र म्हणला आणि ज्ञानोबारांनी त्या प्रेतावर ते पाणी टाकल्या. बरोबर तसा झोपेतून एखादा माणूस उठावा तसे सच्चिदानंद बाबा झोपेतून उठल्याप्रमाणे जीवंत उठून बसले आणि पाहतात तर सगळे लोक आपल्याला पोहोचवण्याकरता आलेले. सच्चिदानंद बाबांनी विचारलं काय झालं काय झालं. त्यांनी सांगितलं काय नाही बाबा तुम्ही मेला होतात. मग मेलो होतो, मग पुन्हा जिवंत कसं काय झालं. लोकांनी सांगितलं ह्या मुलाने तुम्हाला जिवंत केलंय. म्हणजे कोण आहेत, कळालं हे माऊली आहेत. आणि त्यावेळेला माऊलीने सांगितलं सच्चिदानंद बाबा आता घरी जा आणि सुखाने संसार करा. सच्चिदानंद बाबाने सांगितलं माऊली मेलो होतो, 5 मिनिटं जर उशिरा आला असता तर या देहाची राग झाली असती. तुमच्या कृपेने पुनर्जन्म मिळाला तर आता पुन्हा पाठीमागे जाऊन संसार नाही करणार. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता मिळाले ना आयुष्य तर इथून पुढचं आयुष्य केवळ तुमच्या चरणावरती समर्पित करणार आणि इथून पुढे मी परमार्थ करणार. ऐका, ज्ञानोबाराय रेड्याला कळाले पण माणसाला नाही कळाले. आणि बघा या पृथ्वी तलावरती सर्वप्रथम जर ज्ञानेश्वर महाराज कुणाला कळाले असतील तर ते रेड्याला कळाले आणि मानवांमध्ये कुणाला कळाले असतील तर ते सच्चिदानंद बाबाला कळाले. विठाला विठाला. ज्ञानोबाराने सांगितलं सच्चिदानंद बाबा तुमच्या पत्नीला मी आशीर्वाद
होता सौभाग्यवती भव, तो आशीर्वाद पूर्ण करण्याकरता मी तुम्हाला जिवंत केले, जा घरी जाऊन संसार करा. त्याने सांगितलं माऊली आता घरी नाही जाणार, आता उरलेलं जे जीवन आहे हे तुमच्या चरणावरती समर्पित करणार. माऊली आता इथून पुढे तुमची सेवा करणार, घरी जाणार नाही. आणि सच्चिदानंद बाबा खरंच घरी गेले नाही. ज्ञानोबाराय नेवाशामध्ये मुक्कामाला थांबले. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे फार मोठं, त्याला मोहिनी राजाचं म्हणतात. त्या मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये ते मुक्कामाला थांबले. आणि थांबल्याच्या नंतर गावामध्ये नाही अख्खी वाऱ्यासारखी बातमी पसरली की आपल्या गावामध्ये दुपारी एका महात्म्याने मेलेल्या माणसाला सच्चिदानंद बाबाला जिवंत केलंय. मग मेलेल्या माणसाला जिवंत करणारा महात्मा कोण, त्याला पाहण्याकरता गर्दी चालू झाली गावामध्ये. गावागावावरून लोक यायला लागली, लाईन लागायला लागली दर्शनाकरता. आणि लोक म्हणायचे महाराज काहीतरी आम्हाला ज्ञान सांगा, काहीतरी आम्हाला ज्ञान सांगा. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं माऊली मोकळं बोलायचं नाही. म्हणजे मोकळं बोलायचं नाही म्हणजे नेमकं करायचं काय, श्रीमद भगवद्गीतेवरती तुम्ही प्रवचन करायला सुरुवात करा, त्याच्या माध्यमातून लोकांना ज्ञानही होईल आणि भगवद्गीतेचा यथार्थ अर्थ लोकांना कळेल. मग ज्ञानोबाराय संध्याकाळच्या वेळेला काय करायचे माहितीये का, ज्ञानेश्वरी सांगण्याकरता म्हणजे गीता सांगण्याकरता प्रवृत्त झाले. संध्याकाळची वेळ आहे, लोक दिवसभर शेतामध्ये काम करायचे आणि संध्याकाळी ज्ञानोबारायांच्या समोर येऊन ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसायचे. काय भाग्यवान ते नेवाशाचे लोक असतील की ज्यांनी ज्ञानोबारायांच्या समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकली. काय भाग्यवान ते नेवाशाचे लोक असतील की ज्यांच्या घरापुढे जाऊन ज्ञानोबारायांनी मधुकरी म्हणून आवाज द्यावा आणि त्या माता माऊलींनी बनवलेली भाकरी ज्ञानोबारायांनी आपल्या हाताने खावी. काय भाग्यवान ते लोक असतील की त्यांनी याच कानानी आणि याच डोळ्यांनी ज्ञानोबारायला पाहिलं आणि त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली. बघा ज्ञानोबाराय संध्याकाळी ज्ञानेश्वरी सांगण्याकरता प्रवृत्त व्हायचे. गावातून खेड्यापाड्याची माणसं हजारो लोक समोर जमायची. मुद्दा पहा काय सांगतो मी, साधी आपली 2-3 मिनिटाची क्लिप युट्यूबला किंवा फेसबुकला गाजते आणि त्या क्लिपीमध्ये काही ज्ञानेश्वरीची उभी नसते. तुम्ही अजूनही विचार करून पहा, जेवढ्या क्लिपी गाजल्या ना ते काही एखादी उभी गाजली का, एखादा अभंग गाजलाय का, एखादा मंत्र गाजलाय का भागवतातला किंवा उपनिषदातला, किंवा एखादा शास्त्राचा सिद्धांत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं गाजलंय का एखादं, नाही. तुम्ही अजूनही पहा शास्त्राचा सिद्धांत प्रसिद्ध झालेला नसतो. मग काय प्रसिद्ध झालेला असतं माहिती का, एखादं गाणं, एखादा विनोद, नाहीतर एखादी पावली, नाहीतर काहीतरी असं तरी काहीतरी प्रसिद्ध झालेलं असतं. साध्या आपल्या विनोदाच्या क्लिपी किंवा गाण्याच्या क्लिपी प्रसिद्ध होतात तर आपल्या समोर हजारो लोक गर्दी करतात. ज्या मुलाने रेडा बोलायलाय तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय, किती लोक जमले असतील. ज्या मुलांनी स्वर्गातले पितर खाली आणून जेव घातले तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय, किती लोक ऐकायला आले असतील. ज्या मुलांनी नेवाशामध्ये प्रवेश केल्या बरोबर मस्जिद बोलवली तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय, किती लोक जमले असतील. आणि ज्या मुलांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतोय, काय लोक जमले असतील जरा विचार करून पहा. हजारो लोक समोर बसले. आणि माझा मुद्दा इथे आहे, लोक किती समोर ऐकायला बसले याला किंमत नाही, ऐकायला कोण बसलंय याला किंमत आहे. गर्दीला किंमत नाही, इथं दर्दीला किंमत आहे. ज्ञानोबारायांच्या समोर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता नाकात मेकडून डोळ्यात चिपडं असले येडे हळदी नव्हत्या बसलेल्या. ज्ञानोबारायांच्या समोर ज्ञानेश्वरी ऐकायला कोण बसलेलं होतं माहिती का, प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती, साक्षात भगवान शंकर निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने ज्ञानोबारायांच्या समोर ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता बसलेले आहेत. विठाला विठाला. ऐका, खेड्यापाड्याने कीर्तन करणं फार सोपं असतं, टाइमपास करणं फार सोपं असतं, पण एखाद्या सिद्धांतावरती बोलणं, एखाद्या अभंगाचा किस काढणं, एखाद्या ग्रंथाविषयी बोलणं किंवा लोकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी जनजागृती करणं हे फार कठीण असतं. कीर्तनात गाणे म्हणणं, नाचणं, उड्या हाणणं, हसवणं, किंचाळणं तर सोपं असतं, पण खरोखर लोकांना परमार्थ कळवून देणं, खरी ज्ञानेश्वरी समजून देणं, खरं गाथा समजून देणं, खरं भागवत समजून देणं, खरं वेद समजून देणं, खरी हिंदू संस्कृती समजून सांगणं हे फार कठीण असतं महाराज. आणि असे कीर्तन वर्तमान काळात दुर्मिळ होत चालले आहेत. विठाला विठाला. ऐका, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगताय, हजारो समाज समोर बसलाय, सच्चिदानंद बाबा लिहिण्याकरता बसलेत आणि समोर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती, मुक्ताई आदी करून अनेक संत समोर बसलेत. आणि त्या संतांच्या समुदायामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडतो, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. असं करता करता पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय झाला, तिसरा अध्याय झाला, असे करता 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 18 अध्याय पूर्ण झाले महाराज. आणि ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला की जगामध्ये असा दुसरा ग्रंथ कोणता नाही. कोणत्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली? मराठी भाषेमध्ये. का? ऐका, जगाच्या पाठीवर पहिली क्रांती घडली. आजपर्यंत जो तो जगाला ज्ञान देत होता संस्कृत भाषेमध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं, पण कोणत्या भाषेत?
भगवान कृष्णाने आपल्याला वेद दिले, पण कोणत्या भाषेत दिले? संस्कृतमध्ये. लक्षपूर्वक ऐका, सुटलेले लोक आहात तुम्ही. भगवान कृष्णाने जगाला गीता दिली, पण कोणत्या भाषेत दिली? संस्कृतमध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला भागवत दिलं, पण कोणत्या भाषेत दिलं? संस्कृतमध्ये. आणि आपल्याला संस्कृत आहे माती कळते का? नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेले ज्ञान आपल्याला नाही कळलं महाराज. म्हणून व्यास आले जगाला ज्ञान देण्याकरता. व्यासाने ब्रह्मसूत्र दिलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने उपनिषद दिली, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने वेदाचं वर्गीकरण केलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. म्हणून व्यासांचं ज्ञान आपल्या कामाचं नाही. या जगाला ज्ञान देण्याकरता आद्यगुरु शंकराचार्य आले. जर शंकराचार्य नसते तर हिंदू धर्म टिकला नसता महाराज. आज जो सनातन धर्म म्हणून आहे, ही केवळ फक्त शंकराचार्याची देण आहे. विठाला विठाला. पण मला सांगायचं आहे का, शंकराचार्याने जगाला ज्ञान दिलं, उपनिषदावरती भाष्य केलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. म्हणजे बघा, जो ही जगाला ज्ञान देण्याकरता येतो तो संस्कृत भाषेमध्ये देतो. म्हणजे जगाला जे ज्ञान पाहिजे, ज्या भाषेत द्यायला पाहिजे त्या भाषेमध्ये ज्ञान दिलं जात नाही. लक्षपूर्वक ऐका. मग देतं कोणत्या भाषेत? जे लोकांना संस्कृत भाषा कळत नाही त्या भाषेमध्ये ज्ञान दिलं जातं. म्हणून ज्ञान हे लोपलं होतं. म्हणून साधू संतांनी ज्ञानोबाचं वर्णन किती सुंदर केलंय. लोपले ज्ञान जगे अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले शब्द पहा किती सुंदर आहेत. लोपले ज्ञान जगे. लोप शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? लोप लोप म्हणजे ज्ञान होतं नाही असं नव्हतं, पण लोपलं होतं म्हणजे दबलं होतं. कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेमध्ये. ज्ञानोबारायांनी काय केलं महाराज? या जगाला ज्ञान व्हावं म्हणून आपल्याकडे असलेलं ज्ञान ज्ञानोबारायांनी संस्कृत भाषेमध्ये दिलं नाही, मराठी भाषेत. मग तुम्ही शिकलेले लोक असतात, तुम्ही म्हणता ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृत येत नसेल म्हणून मराठीत सांगितलं. येड्या हळदी हो. ज्ञानेश्वर महाराजाला एक भाषा नव्हती येत, दोन भाषा नाही, 3 नाही, 10 नाही, 20 नाही, 50 नाही, तब्बल 56 भाषा. 56 भाषेचा केला असेल. आपलं आयुष्य संपलं तरी आपल्याला नीट शुद्ध मराठी बोलता येईना. ज्ञानेश्वर महाराजाला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. काय बुद्धिमत्ता असेल याचा विचार करा. विठाला विठाला. शिकलेले लोक आहात तुम्ही म्हणून जरा ज्ञानोबाची बुद्धिमत्ता सांगू का? जरा शिकलेले आहात म्हणून ऐका, लक्षपूर्वक जरा जीव लावून ऐका. ज्ञानोबाची बुद्धिमत्ता सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्याच्या आधारे मी तुम्हाला बोलतोय, ज्या प्रकाशाच्या आधारे तुम्ही मला पाहतात, या विजेचा शोध कोणी लावला? ज्ञानेश्वर महाराजांनी. तुम्हाला माहिती आहे काय? याचा अर्थ तुम्हाला ऐकला असेल कुठेतरी तुम्ही. पण मी जर तुम्हाला प्रश्न हा विचारला तर तुम्ही काय सांगसाल? थॉमस एडिसन. ठीक आहे, मान्य आहे मला. ज्ञानेश्वर महाराजांनी हा शोध लावला, पण नावावर कोणाच्या खपला? कोणाच्या खपला? ज्ञानेश्वर महाराजांनी हा शोध लावला. कधी लावला? 750 वर्षापूर्वी. आणि एडिसननी हा शोध कधी लावला? 200 वर्षापूर्वी. एडिसन 200 वर्षापूर्वीचा आणि ज्ञानोबा आहे 750 वर्षापूर्वीचे. वयाच्या 16व्या वर्षी आणि 750 वर्षापूर्वी वीज निर्मिती कशी करावी ही ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात नेवाशाला सांगितली. नगर जिल्ह्यामध्ये. ओवी सांगतो मी तुम्हाला, ऐका. उदकाचे आवेशी. वीज कुठून बनते? उदक म्हणजे पाणी, आणि पाण्याचं घर्षण झाल्याच्या नंतर लाईट बनते की नाही? म्हणजे पहा, उदकाचे आणि आवेशे म्हणजे पाण्यामध्ये घर्षण झालं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वीज बनते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी वीज निर्माण कशी करावी 750 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हा शोध महाराष्ट्रामध्ये लावून ठेवला. ही ज्ञानोबाची बुद्धिमत्ता आहे. एवढ्याच नाही थांबणार, अजून पुढे सांगतो तुम्हाला, ऐका. विज्ञानामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो? जर मी तुम्हाला विचारलं सूर्य कोणीकडून उगवतो, तुम्ही मला पूर्वेकडनं, आणि मावळतो कोणीकडे? पश्चिमेकडे. म्हणजे 12 तासामध्ये सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला की नाही? म्हणजे सूर्य फिरला की नाही? अख्खं जग सांगत होतं सूर्य फिरतो, सूर्य फिरतो. विदेशी लोकांनी सांगितलं, पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी सांगितलं सूर्य फिरत नाही, सूर्य स्थिर आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि लोकांना वाटलं वा, विदेशी लोक काय हुशार आहेत, त्यांनी हा शोध लावला. सूर्य फिरत नाही, सूर्य जागा आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि मग आपल्या लोकांना कळलं, लोकांनी मान्य केलं, अरे पण आपल्या आईनी, आपल्या माईनी, आपल्या माऊलीनी 750 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये सांगून ठेवलंय की बाबा हो, सूर्य फिरत नाही, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. जैसे न चालता सूर्याचे चालणे. एका वाक्यामध्ये म्हणजे 3 शब्दामध्ये ज्ञानोबाराने सूर्याच्या स्थिरतेचा शोध लावून ठेवला. ही भारतातली ज्ञानोबाराची वयाच्या 16व्या वर्षाची क्रांती आहे. विठाला विठाला.
अजूनही सांगतो ऐका, जगामध्ये जर निसर्ग टिकून ठेवायचा असेल तर झाडे लावा, जगामध्ये निसर्ग टिकवायचा असेल तर पाणी अडवा, गावात जर निसर्ग टिकवायचा असेल तर गाव स्वच्छ ठेवा. हे सरकारला आता कळायला लागलं. भारत स्वच्छ अभियान कधी चालू झालं? आता. पण ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधी. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी सांगून ठेवलं, ज्या गावामध्ये झाडं आहेत, ज्या गावामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि ज्या गावाची रचना व्यवस्थित आहे, ते गाव खरं आदर्श आहे. विठाला मी परंपरेने असं ऐकले म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये सोनं कसं निर्माण करायची याची प्रक्रिया होती. म्हणजे सोनं कसं, तुम्ही जे गळ्यामध्ये सोनं घालून फिरताना मला मजा वाटते कधी कधी आगरी लोकांकडे पाहिल्याच्या नंतर. अशा गळ्यामध्ये सोनं असते यांच्या पुष्कळ प्रमाणामध्ये. कधी कधी मला असा प्रश्न पडतो, यांना कोणी ओढून कसं काय नेत नाही बाबा. पण मला असं कळालं, यांना कोणी ओढून नेत नाही, हे उचलून जंगलात नेऊन ठेवतात. विठाला घातलं, ज्याच्याकडे आहे त्याने घातलं पाहिजे. असू द्या. सोनं आपल्याला जे जीवापाड आवडतं ना, ते सोनं कसं तयार करायचं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं होतं. पण ज्या वेळेला नाथ महाराजांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आली, नाथ महाराजांनी विचार केला, हे जर प्रक्रिया आपण अशीच ठेवली तर लोक ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान कोणी पाहणार नाही, सोन्याकडे सगळे जातील आणि ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान कमी होईल, त्याचा दर्जा कमी होईल. मग काही लोक म्हणतात नाथ महाराजांनी त्या ओव्या काढून टाकल्या. काढून नाही टाकल्या, त्या ओव्या नाथ महाराजांनी घेतल्या, काही पहिल्या अध्यायात, काही दुसऱ्या. 18 अध्यायामध्ये त्या ओव्या विखरून दिल्या. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला सोनं बनवता यावं तर 18 अध्यायाचा अभ्यास करा. त्या सोनं कसं प्रकार करायचं, त्या सगळ्या ओव्या एकत्रित आणा, ती प्रक्रिया तयार करा आणि सोनं करा. जर तुम्हाला सोनं नाही मिळालं तर मग मला बोला. पण एक वाक्य ऐका, ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला सोनं मिळेल किंवा न मिळेल हे मला सांगता येणार नाही, पण ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर तुमचं जीवन सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला माझा मुद्दा इथं चालला होता, ज्ञानोबाची बुद्धिमत्ता मी सांगत होतो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मराठीतच का केली, संस्कृत मध्ये का केली नाही? ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जर मराठीत केली नसती, संस्कृत मध्ये केली असती तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जगप्रसिद्ध झाली असती, पण आपल्याला ज्ञानेश्वरी कळाली नसती. ऐका, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून मी इथं कीर्तन करू शकतो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून तुम्ही कीर्तन ऐकू शकता. नाहीतर या तत्वज्ञानावर एक विशिष्ट लोकांचा पगडा होता आणि त्यांना असं वाटायचं ही आमचीच मक्तेदारी आहे, बाकीच्या लोकांनी हे तत्वज्ञान शिकूच नाही असं त्यांना वाटायचं. पण ज्ञानोबारांनी जगाच्या पाठीवर पहिली क्रांती केली. संस्कृत मधलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये आणलं. आणि ऐका, काय प्रेम आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात मराठी भाषेविषयी, किती प्रेम आहे बघा. ज्ञानोबा मराठी भाषेविषयी बोलताना बोलतात, माझा मराठाची बोल कवतुके. शब्द पहा कसा आहे, माझा म्हणजे ज्ञानोबा मराठी भाषेला माझी भाषा म्हणतात. काय आपुलकी आहे, काय प्रेम आहे ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये मराठी भाषेविषयी. एक वाक्य सांगून जातो, कृपा करून कोणी वाईट वाटून घेऊ नका, आलाय प्रसंग म्हणून सांगतो. मराठी म्हणून मराठी माणसांचे मतदान घेऊन सत्ता भोगणारे अनेक नेते झाले, पण मराठी म्हणून मराठी भाषेमध्ये जगाला तत्वज्ञान देणारे जगाच्या पाठीवर पहिले संत फक्त विश्वमाऊली ज्ञानोबाराय झाले. विठाला विठाला काय प्रेम आहे मराठी भाषेविषयी. अरे काय ज्ञानोबारायला काय ज्ञानेश्वरी काय इंग्लिश मध्ये सांगता आली नसती का? आपण 2 दिवस मुंबईला जातो शिकतो तर आपण खेड्यातल्या लोकांना येऊन सांगतो द सिक्रेट ऑफ रिलिजनलेस नॉट ऑन थ्योरीज बट इन प्रॅक्टिस. आपण येड्या लोकांपुढे बोलतो. काय ज्ञानेश्वर महाराजाला इंग्लिश मध्ये ज्ञानेश्वरी करता आली नसती? पण ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये केली असती, अख्या जगात त्यांची ज्ञानेश्वरी प्रसिद्ध झाली असती, पण ज्ञानेश्वरी आपल्याला कळली नसती. नीट लक्षपूर्वक ऐका. आज ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी केली तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे आपली मातृभाषा ज्ञानेश्वरी तर आपल्याला ज्ञानेश्वरी कळत नाही. तुम्ही किती जणांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केले? 18वा अध्याय वाचलाय तुम्ही कधी ज्ञानेश्वरीचा? ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या. किती एम ए बिलबिल झालेला असू द्या, मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, किती एम ए बिलबिल म्हणजे किती शिकलेला असू द्या, आणि त्या बहादराला म्हणा ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायातल्या 10 ओव्या नॉनस्टॉप न चुकता वाचून दाखव पहिल्या दमात. नाही वाचू शकत कुणीच, संहिताच घ्यावी लागते त्याकरता. ओव्या किती चमत्कारिक आहेत, एक नमुना म्हणून दाखवतो बघा. ज्ञानोबा म्हणतात, जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन. त्यामध्ये एक ओवी अशी एक मजेदार आहे, ती ओवी अशी आहे, जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. हे अतिकृत कंदर्प सर्प दर्प म्हणत असताना माणसाची तरतर होऊन जाते. विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये केलेली ज्ञानेश्वरी आपल्याला समजना, तर ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी केली असती तर आपल्याला काय कळली असती? महाराज काय अभिमान आहे. अजून एक ओवी सांगतो तुम्हाला, मराठी भाषेविषयी काय प्रेम आहे. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. ज्ञानोबा म्हणतात, मी तत्वज्ञान सांगेल जगाला,
मला 56 भाषा येतात तरी सुद्धा मी 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी न सांगता मी कोणत्या भाषेमध्ये सांगेल? ये मराठी. या मराठी नगरीमध्ये मराठी भाषेमध्ये मी लोकांना तत्वज्ञान सांगेल आणि असं सांगेल, लोक घेतीलही ज्ञान आणि देतीलही ज्ञानच. आणि ती ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर या लोकांना ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. कोणीही ज्ञानेश्वरी वाचा, त्याला ज्ञान प्राप्त होतच. फक्त अट एवढी आहे, ज्ञानेश्वरी वाचत असताना कोणत्या जातीचा आहे काही घेणं देणं नाही. जाता जाता विषयाला म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही वेद वाचायला प्रारंभ करा, तुम्हाला वेद शिकवतात का? नाही. बरं तुमचा जाऊ द्या, आपण पुरुष आहेत म्हणून क्षत्रियाला वेदाचा अधिकार आहे. पण या महिला मंडळीला म्हणा तुम्ही वेद शिकू शकतात का? तुम्ही वेद नाही शिकू शकत का? महिलांना वेदाचा अधिकार नाही. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पहा बरं, महिला वाचू शकतात, पुरुष वाचू शकतात, ब्राह्मण वाचू शकतो, क्षत्रिय वाचू शकतो, वैश्य वाचू शकतो, कोणत्याही जातीचा शूद्र सुद्धा ज्ञानेश्वरी वाचू शकतो. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. कोणी या म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना, अधिकार देत असताना ज्ञानोबारांनी संकुचित भावना नाही केली. अख्ख्या विश्वातला कोणी या म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला, पण विशिष्ट जातीचा त्याच्यावरती अधिकार ठेवला नाही. कोणत्याही जातीचा असू द्या, त्याने ज्ञानेश्वरी वाचा, त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण एवढी दया ज्ञान देण्याविषयी कोणाच्या अंतकरणामध्ये महाराज? साधा आम्ही एक कीर्तन करतो तर 40 आणि 50 हजार रुपये तुमच्याकडनं घेऊन निघून जातो. 9033 ज्ञानोबारांनी जगाला दिल्या, कोणाकडनं 1 रुपया घेतला का? अजय बात नाही घेतला. एवढी दया आणि एवढा औदार्य कोणाकडे महाराज? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, दया कुळाचा विचार, कुळाचा विचार. शब्द कळले तर पहा, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. वर्णन केलं महाराज. ज्ञानोबारासारखा कृपाळू आणि ज्ञानोबारासारखा उदार माणूस या जगात आतापर्यंत तत्वज्ञान देणारा कोणी झाला नाही. किती उदार आहेत ज्ञानोबा आहे. एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, आपण मरायला टेकतो पण आपल्या नावाची संपत्ती लवकर मुलाच्या नावे करून देतो का? नाही देत. ज्ञानोबारायांनी अनेक जन्म कमवलेली पुण्याची संपत्ती ज्ञानेश्वरी आपल्याला बहाल करून दिली. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला आता असं वाटतं वयाच्या 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगतो, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मला किती कष्ट करावे लागले माहिती आहे तुम्हाला? ज्ञानोबाराय स्वतः सांगतात. ऐका, नेवाशामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगत आहेत आणि एवढा रंगदेवता त्या ठिकाणी भरलेली आहे. सगळे लोक ज्ञानेश्वरी ऐकण्यामध्ये रमान झाले. वेळ संपल्यामुळे ज्ञानोबारायांनी पुंडलिकवर धारी विठ्ठल केलं. त्यातला एक माणूस उभा राहिला. तो म्हणला, माऊली मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? माऊली म्हणले, विचार. त्या माणसाने प्रश्न विचारला, माऊली काय गोड बोलता हो, असं वाटतं तुमच्या मुखातून निघणार हे ज्ञानेश्वरीचं ज्ञानामृत ऐकतच राहावं. तृप्ती होत नाही माऊली, असं वाटतं तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं. माऊली एवढ्या कमी वयामध्ये एवढी गोड ज्ञानेश्वरी तुम्ही कसं काय सांगू शकता हो, कुठे शिकला? त्याला ज्ञानोबाराय त्या माणसाला उत्तर देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, भाऊ तुला आता वाटतं वयाच्या 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगतो, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मी किती साधना किती कष्ट केले तुला काय माहिती आहे? आता तुम्हाला वाटतं ही मंडळी छान पकवाज वाजवतात, पण हे पकवाज इथं वाजवण्याकरता याने किती प्रॅक्टिस केली तुम्हाला काय माहिती आहे? एखादा मल्ल ज्यावेळेला कुस्ती जिंकतो, हिंद केसरी होतो, तुम्हाला वाटतं 8 सेकंदात, कोणाला वाटतं 15 सेकंदात, कोणी माझा 2 मिनिटात कुस्ती जिंकली. अरे 2 मिनिटात कुस्ती जिंकण्याकरता त्यांनी किती कसरत केली ती पहा ना. तशी ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ही एका जन्मातली साधना नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ही ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून वयाच्या 16व्या वर्षी बाहेर पडण्याकरता माझी या सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभो. ज्ञानोबाराय म्हणतात, वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मी किती तप केलं माहिती, आणि एका जन्मात नाही, बहुत कल्प, अनेक कल्प. म्हणजे कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग गेल्याच्या नंतर एक कल्प होतं. आणि असे अनेक कल्प माऊली म्हणतात मी जन्म घेतले, आणि अनेक जन्म घेऊन, अनेक कल्प जन्म घेऊन सत्य बोलण्याची तपश्चर्या मी केली, तेव्हा कुठं माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडली. म्हणजे ज्ञानोबारायांनी अनेक जन्म कमवलेली ही पुण्याची संपत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी महाराज. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, हा ग्रंथ नाही, त्रिवार छाती ठोकपणे सांगतात, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. ज्ञानेश्वर म्हणतात, पुढती म्हणजे पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, येईल नाही, ज्ञानेश्वरी सांगतो. विठाला विठाला काय सांगतात?
पुढती 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 काय या ग्रंथ पुण्य संपत्ती. ज्ञानोबा म्हणतात मी अनेक जन्म कमवलेली पुण्याची संपत्ती म्हणजे ही ज्ञानेश्वरी. घ्या सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे ही ज्ञानेश्वरी घ्या. हिचे पारायण करा, हिचे अनुष्ठान करा, हिचे चिंतन करा, ही कानाने श्रवण करा. मग प्रश्न असा पडेल ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काय मिळेल. पोरानं थांबवा रे जर कोणतरी. नाही खेळू देते आलेत बिचारे इथपर्यंत येऊ देते. कमीत कमी इथं आले तरी ते विठाला विठाला त्यांना एवढं तरी कळालं की कीर्तन याला म्हणतात. या निमित्तानं का होईना पण ते इथं आले. कसं का होईना संस्कार त्यांच्यावर होत आहेत. विठाला विठाला मुद्दा माझा इथं चाललेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली महाराज. ही एका जन्माची साधना आहे, अनेक जन्माची ही ज्ञानोबाची तपश्चर्या आहे. आणि ज्ञानोबांनी या जगाला वाटून दिली. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. मग मुद्दा असा चालला होता ज्ञानेश्वरी एवढी महान ग्रंथ आहे. वाचल्याच्या नंतर काय मिळेल, कानाने ऐकल्याच्या नंतर काय मिळेल, पाठ केल्याच्या नंतर काय मिळेल. ऐका, ज्याने ज्ञानेश्वरी वाचली त्यालाही मोक्ष आहे, ज्याने ज्ञानेश्वरी कानाने ऐकली त्यालाही मोक्ष आहे, ज्याने ज्ञानेश्वरी पाठ केली त्यालाही मोक्ष आहे, आणि ज्याने ज्ञानेश्वरी दुसऱ्याला शिकवली त्यालाही मोक्ष आहे. आता इथं जाणकार जर लोक काही बसले असतील तर ते म्हणतील महाराज वाचायला कमी कष्ट लागतात, त्यापेक्षा पारायण करायला कमी कष्ट लागतात, त्यापेक्षा ऐकायला कमी कष्ट लागतात, पाठांतर करण्याकरता किती कष्ट लागतात, लोकांना सांगण्याकरता किती कष्ट लागतात. फळामध्ये तारतम्य व्हायला पाहिजे की नाही. पाठ करणाऱ्या व्यक्तीला जरा वेगळं मोठं फळ मिळायला पाहिजे, लोकांना शिकवणाऱ्या व्यक्तीला त्याच्यापेक्षा मोठं फळ मिळायला पाहिजे, पारायण करणाऱ्याला थोडं कमी मिळायला पाहिजे, ऐकणाऱ्याला त्याच्यापेक्षा कमी मिळायला पाहिजे. पण ज्ञानेश्वरीने असं नाही केलं. ज्ञानेश्वरी वाचली त्यालाही मोक्ष आहे, म्हणजे त्यालाही भगवंताची प्राप्ती होते. ज्ञानेश्वरी ज्याने नुसती कानाने ऐकली त्यालाही मोक्ष प्राप्त होतो, ज्याने ज्ञानेश्वरी पाठ केली त्यालाही मोक्ष प्राप्त होतो, आणि ज्याने ज्ञानेश्वरी लोकांना शिकवली त्यांनाही मोक्ष प्राप्त होतो. हे मी नाही सांगत, स्वतः ज्ञानोबा सांगतात. पहिल्यांदा गोष्ट सांगतो तुम्हाला कळण्याकरता. एका माणसाने 3 मजली इमारत बांधली. 3 मजली इमारत कळते ना, ही आत्ताची ना, या 750 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी मजली 3-3, 4-4 मजली इमारती होत्या का हो? मुंबईत तरी होत्या का? 100-150 वर्षापूर्वी अजिबात नव्हत्या. ज्ञानोबा 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 750 वर्षापूर्वी झोपडीमध्ये झोपडं सुद्धा राहायला लोकांना भेटत नव्हतं, कारण परचक्र आले की ही लोक पेटून द्यायचे त्याला. कसे तरी लोक गिरे कांदरांमध्ये डोंगरांमध्ये लपून कसे तरी राहायचे. आणि त्या काळामध्ये ज्ञानोबा म्हणतात एका माणसाने 3 मजली इमारत बांधली. 3 मजली इमारत कशी असते पाहण्याकरता पूजेला जरा जास्त लोक आली. मग जेवणाकरता बसवली तर काही लोक पहिल्या मजल्यात जेवायला बसली, जागा कमी पडली म्हणून दुसऱ्या मजल्यात जेवायला बसवली, तरी जागा कमी पडली म्हणून काही लोकांना 3ऱ्या मजल्यात जेवायला बसवलं. मग तो पंक्तीचा मालक असा करतो का, पहिल्या मजल्यात जे जेवायला बसले त्यांना फक्त भात वाढा, दुसऱ्या मजल्यात जे जेवायला बसले त्यांना तांदळाची भाकरी आणि भाजी वाढा, आणि 3ऱ्या मजल्यावर जे जेवायला बसले त्याला श्रीखंड पुडी वाढा. असं करतो का तो? नाही. का नाही करत? श्रीमंत माणूस आहे, आणि श्रीमंत माणूस हा कधी पंक्ती भेद करत नाही. अरे साधा श्रीमंत माणूस जर पंक्ती भेद करत नाही तर ज्ञानोबा श्रीमंत या जगात दुसरा कोणी आहे का हो? ज्ञानोबा श्रीमंत कोणी नाही. का? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे तर त्याच्या घरात किती असेल. विठाला विठाला साधा पंगत घालणारा माणूस जर पंक्ती भेद करत नाही तर ज्ञानोबांनी कशी पंगत घातली. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी म्हणजे पंगत. काय पंगत घातली महाराज. जर एखादा चांगदेव महाराजासारखा जर बलवान बुद्धिमान असेल तर त्याला चांगदेव 65 सांगितली. बुद्धिमान असेल त्याच्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली. योगी असेल त्याकरता चांगदेव 65 सांगितली. सामान्य शेतामध्ये काम करणारे लोक असतील त्यांच्याकरता हरिपाठ सांगितला. म्हणून ज्ञानोबांनी सगळ्यांकरता ज्ञान दिलं. ज्ञानोबाकडे किती ज्ञान आहे अजून तपास लागत नाही. PhD करणारे अनेक लोक असतील तुमच्या इथे, पण समुद्रात किती पाणी सांगता येतं का कोणाला? कोणी केली PhD? पूर्वी कोणी केली नाही, भविष्यातही कोणी करू शकत नाही. समुद्रात किती पाणी आहे कोणी सांगू शकत नाही. तसं ज्ञानोबाकडे किती ज्ञान आहे कोणी सांगू शकत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. चैतन्याचा जीवा ज्ञानोबा महाराजा. चैतन्याचा जीवा ज्ञानोबा महाराजा. दर्शन हरिताप साधकांचा माय बाप. दर्शन हरिताप साधकांचा माय बाप. दर्शन हरिताप साधकांचा माय बाप. दर्शन किती ज्ञान आहे ज्ञानोबाकडे सांगता येत नाही. समुद्रात किती पाणी जसं सांगता येत नाही
आकाशात जशी चांदण्या आहेत सहसा सांगता येत नाही, या पृथ्वी तलावर किती झाड आहेत जसं सांगता येत नाही, तसं ज्ञानोबराकडे किती ज्ञान आहे सांगता येत नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञान आहे महाराज. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबराय आहेत. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबरायांनी आपला तुम्हा करता या जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. मग काही लोक म्हणतील महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतं का? होतं, पण भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कोणी वाचा कुठले. आता एक सांगतो जाता जाता तुम्हाला, वर्तमान काळामध्ये लोकांकडे पैसा कमी म्हणून लोक दुःखी नाहीयेत. लोकांना राहण्याकरता बंगला नाही, घर नाही म्हणूनही लोक दुःखी नाहीयेत. वर्तमान काळामध्ये लोक दुःखी आहेत केवळ फक्त कारण त्याला एक आहे, आपले पोरं पोरी चांगले निघाले नाही म्हणून. आणि ज्याला असं वाटतं ना आपले पोरण पोरी चांगले नाही, ते नीट झाली पाहिजे, त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावा. कारण जो ज्ञानेश्वरी वाचतो तो ज्ञानी होतोच. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या केसी. अज्ञानी म्हणजे तुमचा मुलगा तुमची मुलगी किती मूर्ख असू द्या, तिला ज्ञानेश्वरी वाचायला लावा. तिला ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. करून पहा, प्रयोग करून पहा. का? ज्ञान होय मुढा दगडासारखा जड जरी तुमचा मुलगा मुलगी असेल, पण त्यांनी जर ज्ञानेश्वरी वाचली ना तर त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल महाराज फक्त परमार्थातलंच ज्ञान होतं म्हणजे भोग मिळतात का ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर? काही इहलोकातील मिळतं की नाही? ऐका, मला कोण्या संतावरती टीका टिप्पणी करायची नाही, पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानोबरायला फक्त प्रार्थना करा, माऊली माझं एवढं काम झालं पाहिजे, मी ज्ञानेश्वरी वाचतो. नाही झालं तर मग बोला, करून पहा. मी नाही सांगत हे, मी तुम्हाला ओवी सांगतो. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. पुढे काय? दृष्ट. दृष्ट म्हणजे काय? आपल्याला फक्त शब्द पाठ आहे, पण आपण अर्थ कुठं समजून घेतो. शब्द पाठ आहेत आपल्या. मी त्या ओवीचा अर्थ सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला कळेल अरे ही ओवी तर आपल्याला पाठ होती, पण एवढं मोठं फळ प्राप्त होते आपल्याला माहितच नव्हतं. आता ओवी सांगतो शब्द ऐका कसे आहेत. ज्ञानोबराय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी. एवढं पाठ आहे ना. ग्रंथोपजीवी म्हणजे काय? जो ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण करत नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाण्याचा घोट घेत नाही, हा ग्रंथोपजीवी आहे. जसं काही लोक बुद्धी उपजीवी असतात की नाही, काही लोक कशावर उपजीविका करतात, कशावर उपजीविका करतात, तशी ज्ञानेश्वरी हा ज्याचा उपजीविकेचं साधन आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जो पाणी पित नाही, ज्ञानोबराय म्हणतात विशेष लोकी ये. हा माणूस या लोकातला विशेष आहे. कळला अर्थ? या मृत्यू लोकात तुम्हाला एखाद्या मंत्र्याने विशेष म्हणलं, काय विशेष आहे त्याच्यात? एखाद्या खासदार आमदाराने तुम्हाला विशेष म्हणावं, काय विशेष आहे? अरे विश्वाच्या माऊली ज्ञानोबरायने आपल्याला विशेष म्हणावं. आणि ज्ञानोबराय या मृत्यू लोकांमध्ये विशेष कुणाला म्हणतात? जो ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानोबरायच्या दृष्टीने तो खरा विशेष आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ज्ञानोबरायने आपल्याला प्रेम करावं, ज्ञानोबरायने आपल्याला VIP मानावं, तर ज्ञानेश्वरी वाचा. विठाला विठाला. प्रश्न असा पडतो, ज्ञानेश्वरी वाचणारा खरा VIP आहे ज्ञानोबरायच्या दृष्टीने, मग ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या व्यक्तीला मिळतं काय? आता पुढचे शब्द आहे का? दृष्ट. आणि पुढे शब्द आहे विजय व्हावे, आहे की नाही? दृष्ट म्हणजे काय? डोळ्याने दिसणार, त्याला म्हणतात दृष्ट. आणि डोळ्याने काय दिसतं तुम्हाला? बंगला. डोळ्याने काय दिसतं तुम्हाला? गाडी. डोळ्याने काय दिसतं तुम्हाला? घोड्या. डोळ्याने काय दिसतं तुम्हाला? ऐश्वर्य, प्रतिष्ठा, यश, कीर्ती. ज्ञानोबराय म्हणतात जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला इहलोकातील सुख मिळतं. आणि ज्ञानेश्वरी वाचणारा ज्या वेळेला माणूस मरतो ना, अदृष्ट विजयी. अदृष्ट म्हणजे काय? जो ज्ञानेश्वरी वाचतो, अ म्हणजे नाही आणि दृष्ट म्हणजे डोळ्याने न दिसणार. स्वर्गामध्ये अमृत प्यायलाय, तुम्ही पाहिलंय का? अदृष्ट आहे की नाही? स्वर्गामध्ये अप्सरा आहेत म्हणतात नादिन धिन्ना करण्याकरता, पाहिल्यात का तुम्ही? नाही. स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, स्वर्गामध्ये कामधेनूचे कळप आहेत. तुम्हाला जर बोर झालं, तुम्हाला जर असं वाटलं आपण बगीचेत जावं, तर स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे आहेत. तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला सेवा करण्याकरता सेवक पाहिजे, तर चंद्र सूर्यासारखे त्या ठिकाणी सेवक आहेत. एवढे दिव्य भोग स्वर्गातले आहेत. मग ऐका, जो माणूस ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानोबराय म्हणतात जिवंत आहे, तोपर्यंत इहलोकातले सगळे भोग त्याला मिळतात. आणि असा ज्ञानेश्वरी वाचणारा मनुष्य ज्या वेळेला मरतो त्यावेळेला तो भगवंताला प्राप्त होतो, वैकुंठाला जातो. दृष्ट विजये होवा वेजी. एवढं नाही, अजून एक ओळी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय सांगतात काया म्हणे वाचा, जो शिवगो होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो ज्ञानेश्वरी नियमाने वाचतो, मी त्याला कैवल्याचा सम्राट करतो. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्त्रियांनी ज्ञानेश्वरी वाचली, पुरुषांनी ज्ञानेश्वरी वाचली, त्यांना ज्ञान प्राप्त होईल, याच्यात नवल नाही. माझी ज्ञानेश्वरी भूतानी जरी वाचली ना, काय आत्मविश्वास ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी विषयी बघा. ज्या ज्ञानोबरायांचे ज्ञानोबा माऊली म्हणल्याच्या नंतर आपल्या अंगावरती काटे येतात, त्या ज्ञानोबरायांचा विषय सांगण्याकरता मी या ठिकाणी आज आलेलो आहे. नुसतं माऊली माऊली म्हणून होत नाही. ज्ञानोबरायांनी काय लिहिलंय, त्यांचे ग्रंथ जरा उचकून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल माऊली काय आहे. नुसतं भिंत चालवली याच्यावर चालत नाही, नुसता रेडा बोलवला याच्यावर चालत नाही. अरे ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान ओळखून घ्या, काय महान आहे पहा, मग तुम्हाला खरी ज्ञानोबरायांची महती कळेल.
ज्ञानोबा म्हणतात, अरे माणसाने माझी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला ज्ञान होईल याच्यात नवल नाही. भूताने जरी माझी ज्ञानेश्वरी वाचली, भूत कळतं ना, कालच अमावस्या झाली, 12 वाजता घराच्या बाहेर जाऊ नका, आता लागल माग विठाला विठाला. काही लोक मग येतील बुवा माझ्याकडे, मग भूत असतं का? आमच्या बापाने आमच्या माईने आम्हाला ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, तुम्ही माना नाही तर नका मानू. जशी मानव योनी आहे, जशी प्राणी ही एक योनी आहे, तसा अतृप्त आत्मा तो प्रेत योनीला जातो, ही एक योनी आहे. भागवत वाचला असेल ना तुम्ही, विठाला विठाला. मला जास्त विस्तार, मला तिकडे जायचं नाही, मला त्यातून काही घेणं नाही, मी वाद करायला या ठिकाणी आलो नाही. मला एवढंच सांगायचंय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूर्ख माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला ज्ञान होईल याच्यात नवल नाही. माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला ज्ञान होईल याच्यात नवल नाही. भूताने जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी त्याला ज्ञान प्राप्त होईल. ओवी आहे का, खेचराची ही मना आणि सात्विकाचा खेचर. खम नाम आकाश, आकाशाला संस्कृत मध्ये खम म्हणतात, आणि खम चरती इति खेचरहा, जे आकाशामध्ये हिंडतात त्याला भूत म्हणतात. आणि अशा भूताने जरी ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबा म्हणतात त्याला ज्ञान प्राप्त होईल. एवढा अलौकिक ग्रंथ ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी निर्माण केला. मग तुम्ही म्हणाल आम्हाला ते ज्ञानेश्वरीचं ज्ञान मिळेल का? मिळेल, फक्त अटी एवढीचे, फक्त भाव धरून वाचा. तुम्ही म्हणाल कळलं ना, कळत नाही ज्ञानेश्वरी, फक्त वाचित राहा, नाही कळली तर मग बोला. आज ना उद्या ज्ञानोबारांची कृपा तुमच्यावर होईल. अरे वाचून जर ज्ञानेश्वरी तुम्हाला कळत नाही तर नाही वाचल्यावर कसं काय कळेल बरं? जर कळाली तर जो वाचिल त्यालाच कळेल ना, नाही वाचल्याला कसं काय कळेल? म्हणून आज ना उद्या ज्ञानेश्वरी वाचत राहा, तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. स्वतः नाथ महाराज सांगतात, भाव धरून या वाचे, भाव अंतकरणामध्ये धरून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. न सोडी रे भाव, टाकी रे संदेह, भाव बळे आकळे, एरवी ना कळे. भावानेच तुम्हाला ज्ञानेश्वरी कळेल. आणि जर भाव धरून नाही वाचले, नुसतं पुस्तक म्हणून जर वाचाल तर ना कळे. विठाला विठाला. भावाच्या बळावरती काय होतं तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो. मी दुपारी सांगितला, ओघात आला म्हणून सांगतो. आळंदीमध्ये तुम्ही डॉक्टर महाराज नाव ऐकलं की नाही मला माहिती नाही, वारकरी संप्रदायामध्ये फार आत्ता जो ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार शासनातर्फे दिला जातो तो त्यांना दिला गेला. ते आमचे गुरु होते डॉक्टर महाराज. त्यांचे गुरु होते आनंद आश्रम स्वामी, आळंदीमध्ये राहतात. जर ज्ञानेश्वरी मंदिर जर तुम्ही पाहिलं असेल, ते मोठं मंदिर चालू आहे, तिथं कन्हैया आश्रम नावाचा एक आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये त्या स्वामींनी राहून आयुष्यभर लोकांना ज्ञानेश्वरी शिकवली. तर एक म्हातारी आळंदीला आली आणि तिने पूजनीय स्वामींच्या मुखातून ऐकलं की ज्ञानेश्वरी भाव धरून वाचल्याच्या नंतर कळते. पण तिने महाराजाला लोटांगण घातलं, सांगितलं स्वामीजी मला ज्ञानेश्वरी वाचताच येत नाही, तर कळल कुठून? स्वामी म्हणले, एक काम कर, बाजारात जा, एक बाराखडीचं पुस्तक आण, मी तुला बाराखडी शिकवतो. बाराखडी शिकवल्यानंतर तुला ज्ञानेश्वरी वाचता येईल. ती म्हातारी पुस्तक घेऊन आली. स्वामी तिला शिकवायला लागले. म्हण अ आईचा, ई इमारतीचा, उ उसाचा, तिला शिकवायला लागले. पण ती म्हातारी एवढी आता ती संसार करून दमलेली बिचारी, 60च्या पुढे वय गेलेलं तिचं, तिला काय करणार आहे? दुपारा ती आली का, ते आला ई म्हणायची आणि उला आ म्हणायची, उलट पालट होऊन जायचं सगळं. स्वामींच्या लक्षात आलं हिला किती शिकवलं तर काय उपयोग होणार नाही. मग स्वामीजींनी सांगितलं, एक काम कर, मी तुला सांगतो तसं करशील? त्या म्हातारीने सांगितलं, स्वामीजी काही सांगा, इंद्रायणी तू उडी हाणू का? काही करायला तयार आहे मी तुमच्यासाठी, फक्त मला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे. स्वामींनी सांगितलं, उडी बिडी काही मारू नको, सकाळी 3 वाजता उठायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, आळंदीची नगर प्रदक्षिणा करायची, माऊलीचं दर्शन करायचं आणि आजान वृक्षाच्या खाली बसून फक्त माऊली माऊली म्हणून ओव्यावरनं बोटं फिरवायची. जर कधी आळंदीला आला असाल तुम्ही तर आजान वृक्षाखाली जाऊन बघा आणि बघा काय पारायण करतात लोक महाराज. माऊलीच्या मंदिरात गेलं कीच माणूस दुःख विसरून जातो, समाधान वाटतं आळंदीत. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर तुम्ही आळंदीला नक्की जा. का? जगाचा बाप ज्यावेळेला संसार करून करून दमतो ना या विश्वाला सांभाळून, आणि तो ज्यावेळेला दमतो, तुम्ही दमल्याच्या नंतर गोव्याला जाता, तुम्ही दमल्याच्या नंतर दुबईला जाता, तुम्ही बसता बोंबलं फिरत, कारण तुम्हाला माहितच नाही खरं सुख कुठे आहे. पण जगाचा बाप ज्यावेळेला संसार करून दमतो त्यावेळेला तो कुठे येतो माहिती का? नामा मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. जगाचा बाप म्हणजे पंढरपूरचा परमात्मा विठ्ठल ज्यावेळेला संसार करून करून दमतो, या विश्वाला सांभाळून ज्यावेळेला तो दमतो त्यावेळेला आराम करण्याकरता तो आळंदीला येतो. मग तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? आळंदीला या, दुपारा 12 वाजता मधुकरी येते आळंदीत. तुमच्यापैकी कोणी खाल्ली का? नाही ना? या, मी तुम्हाला खाऊ घालतो. 12 वाजता मधुकरी खाऊन झोपला माणूस, संध्याकाळचे 4 कसे वाजता त्याला कळतच नाही. विठाला बेटा आळंदीतला एक आनंदच वेगळा आहे महाराज. हा सुख सोहळा विमानाची दाटी पुष्पांचा वर्षा स्वर्गाहुनी देव करीतात. एवढं दिव्य सुख आहे आळंदीमध्ये. आळंदीमध्ये आनंद आहे. त्या आजान वृक्षाखाली ती म्हातारी बसायची. माझा मुद्दा इथे चाललाय. आणि ओव्या पान उघडलं की माऊली 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 म्हणून बोटं फिरवायची. नित्यनियम तिचा चालू आहे. रोज सकाळी 3 वाजता उठायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, आळंदीची नगर प्रदक्षिणा करायची, माऊलीच्या समाधीचं दर्शन करायचं आणि माऊली माऊली म्हणून बोटं फिरवायचे.
माऊलीची कृपा झाली महाराज तिच्यावर. होता कृपा तुमची पशु बोले पशु वेद. बोले वेद, निर्जीव चाले भिंत, महिमा अगाध. अरे ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर रेडा वेद बोलतो, तर ज्ञानोबरायांची कृपा माणसावर झाल्याच्या नंतर अडाणी माणूस ज्ञानेश्वरी वाचेल. याच्यात काय नवल आहे? विठाला 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 विठाला. त्या म्हातारीला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. माऊलीची कृपा झाली महाराज. माऊली माऊली म्हणता म्हणता त्याच्यावरती एवढी कृपा झाली. आज ती म्हातारी जिवंत आहे आणि ती म्हातारी 6 महिन्यामध्ये ओव्या म्हणायला लागली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आजही ती म्हातारी आळंदीमध्ये जिवंत आहे. अक्षर शस्त्र म्हातारी 6 महिने फक्त नित्यनेम तिने केला. नित्यनेम नामी 6 महिने नित्यनेम तिने केला. भगवंताची ज्ञानोबरांची तिच्यावर कृपा झाली. ती ज्ञानेश्वरी वाचायला लागली. मग तुम्ही वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तर मग बोला. संकल्प करा जीवनामध्ये. तुम्ही यूट्यूब फार पाहता, फेसबुक फार पाहता, व्हॉट्सअप पुष्कळ प्रमाणात पाहता. पाहू नका असं मला म्हणायचं नाही. पुष्कळ तुम्हाला काय काशी करायची तेवढी करा. पण माझं एकच आग्रह आहे तुम्हाला, जर वारकरी संप्रदायावरती आपलं खरं प्रेम असेल तर हा वारकरी संप्रदाय कुणाच्या बापाचा नाही. ज्ञानदेवे रचिला. ज्ञानोबरायाने या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. खरंच तुमचं ज्ञानोबरायावर थोडं जरी प्रेम असेल तर ज्ञानोबराया करता का होईना पण 5 ओव्या वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका महाराज. जर ज्ञानेश्वरी न वाचता जर तुम्ही महाराष्ट्रात जन्माला येऊन जर मेले ना तर तुमच्यासारखे दुर्दैवी या जगात दुसरं कोणी नाही. विठाला विठाला. अरे ज्ञानेश्वरी इहलोकातील सुख दिल्याचं काय नवलले महाराज. तुम्हाला खरं सांगतो, तुमचं जर एखादं काम होत असेल, कोणाला जर नोकरी लागत नसेल ना तरी संकल्प करा, मी आजन वर्षाखाली एवढे पारायण येऊन करील माऊली, मला नोकरी लागू दे. नाही लागली तर मग बोला. तुम्ही जसं म्हणजे मला टीका टिप्पणी नाही, मला श्रद्धा आहे सगळ्या संतांविषयी. पण तुम्ही जसं साईबाबाला नवस करताना बाबा माझं एवढं काम होऊ द्या आणि तुमचं काम झाल्याच्या नंतर तुम्ही साईबाबाला जाता की नाही, तसं तुम्ही ज्ञानोबरायाला करून पहा ना. माऊली माझं एवढं काम होऊ दे, मी 10 ज्ञानेश्वरीचे पारायण करील. नाही झालं तर मग बोला. करून पहा. तुम्ही म्हणा माऊली 1 पारायण करील, माझं एवढं काम झालं पाहिजे. नाही झालं तर मग बोला. अरे जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनाचा प्रसंग पहा. त्या जळगावचा एक सावकार, त्याला मुलबाळ होत नव्हतं, तरी तिकून नवस केला माऊलीला, माऊली मला मुलगा झाला पाहिजे, 1000 मोहरा मी तुम्हाला वाटील. आणि ज्ञानोबरायाने त्याचा नवस पूर्ण केला, त्याला मुलगा झाला. आणि त्या मोहराचा नारळ तुकोबारायाकडे आला आणि तो त्यात मुद्दा भरपूर विस्तार आहे त्याचा. आणि त्या मोहरातल्या उरलेल्या पैशाने जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबरायाचा गाभारा बांधलाय. तुम्ही कधी आळंदीला आलात तर पहा, ज्ञानोबरायाचं समाधी मंदिर आहे ना, त्या समाधी मंदिरातल्या बाहेरल्या गाभाऱ्यावरती शिलालेख लावलाय. या मंदिराचा जीर्णोद्धार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, त्या सावकाराने सांगितलं माऊली मला मुलगा झाला पाहिजे, मी तुम्हाला नवस करतो, मी ज्ञानेश्वरीचे पारायण करील. आणि ज्ञानोबरायाला तो झाला त्या ज्ञानोबरायांच्या कृपेने. तसं तुम्ही करून पहा. नाही झालं तर मग बोला. अरे ज्ञानोबराय स्वतः सांगतात, ज्ञानोबराय म्हणजे सामान्य समजू नका तुम्ही. म्हणून कोणताही नवस करा, नोकरीचा नवस करा, नाही झालं तर मग बोला. नेमकं झालंय असं, वारकरी संप्रदाय लोकांना कळलाच नाही. कळला नाही याचं एकमेव कारण आहे, आमचे प्रचारक कमी पडले. बाकीचे संप्रदायवाले बघा, कोणी असू द्या, काही खा, काही प्या, कसे राहा, फक्त आमच्याकडे या. पण आमच्या वारकरी संप्रदायात माळकरी नाही ना, टाळ घ्यायचं नाही तू. जसं काय आमच्या बापाचा सप्ताह आहे. अरे या ना, साधू संतांनी यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर सारा विचार जळगेची सात बनाती. यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर सारा विचार जळगे काही लोक म्हणतात महाराज उभं राहिले म्हणून काही बोलता का. ज्ञानेश्वरी पारायण करून कुठे मुलं होतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करून लवकर लागत असतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करून आम्हाला घर राहायला भेटेल, ज्ञानेश्वरीचं पारायण करून आम्हाला अमकं फळ प्राप्त होईल, आम्हाला तमकं फळ प्राप्त होईल. अरे करून पहा. एका जनार्दनी संशय सांडवणी. अरे मला फळ प्राप्त होईल का नाही ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर? संशय घेऊ नका. दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. मनामध्ये दृढ ज्ञानेश्वरी धरा. म्हणजे ज्ञानेश्वरीचे संकल्प पारायण करत राहा. तुमच्या कामना नाही पूर्ण झाल्या तर मग बोला. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमार 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 कुमार
मुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. मला संयोजकांनी 8 वाजता संपवायला सांगितलं होतं. मी तुमचे 15 मिनिटं जरा जास्त घेतली, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मला असं वाटतं कीर्तन बोलत राहावं, कारण तुम्ही एवढे सुंदर बसलात आणि एवढे छान ऐकतात ना. काल संभाजीराजांची जयंती झाली, मला असं वाटत होतं संभाजीराजावरती थोडं बोलावं, पण बोलण्याच्या मला असं वाटलं होतं शेवटी मी 10 मिनिटं बोलेल, पण काय करू, बोलण्याच्या ओघामध्ये याच वेळेत ते 10 मिनिटं जास्त झालेत. त्यामुळे आता अधिक न बोलता झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या, माझे गुरुवर्य मी ज्यांच्याकडे शिकलो डॉक्टर बाबांच्या, ज्यांनी आपल्या सर्वांना परमार्थिकाचं बाळकडू पाजलं, असे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य हरिभक्तपरायण भानुदास महाराज पाटील आणि त्यांचे पिताश्री, आपल्या गावाचं आराध्य दैवत गावदेव महाराज आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारा विश्वमाऊली ज्ञानोबा पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. जाता जाता एक पुन्हा प्रार्थना करतो, दिवसातून कमीत कमी 5 वेळा तरी ज्ञानेश्वरीच्या वाचा महाराज. ज्ञानेश्वरीच तुम्हाला तारू शकते. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ या जगात दुसरा कोणता नाही. ज्ञानेश्वरीला आपलं जीवन समर्पित करा, ज्ञानोबा तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाहीत. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. गुरे देवा गुरे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा तुम्ही सिद्ध ज्ञान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम, श्री सद्गुरु अमन बाबा महाराज की जय. श्री सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज, गुरुवर्य रामदास बाबा महाराज, गुरुवर्य भागोजी बाबा महाराज, गुरुवर्य भागोजी बाबा महाराज की जय. गुरुवर्य अप्पा माऊली महाराज, राजाराम बाबा महाराज. बोलो रे भाई सर्वजण गावदेव भगवान की जय. महाराज सांगा, तुमची सूचना सांगा. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं. कोरोनाच्या काळामध्ये